बुलढाणा जिल्ह्यात शेतकरी हक्क परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं। मात्र या परिषदेमध्ये बच्चू कडूंनी वादग्रस्त विधान केलं। शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्यापेक्षा एखाद्या आमदाराला कापून काढावं, आमदारांच्या घरासमोर जाऊन बसा, अंगावर कपडेट ठेवू नका, अशा त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। देहूमध्ये रोहित पवारांनी लाक्षणिक उपोषणाला सुरुवात केली आहे। सरकारने जाहीर केलेली मदत ही फसवी असून शेतकऱ्यांची दिवाळी गोड केली असं म्हणणाऱ्या सरकारने प्रत्यक्षात जाऊन पाहावं आणि कर्जमाफी करावी अशी मागणी रोहित पवारांनी केली आहे। देहूत शरद पवार गटाने लाक्षणिक उपोषण सुरू केलंय। रोहित पवारांनी टाळ मृदुंग हातात घेऊन कपाळावर बुक्का लावलेला आहे। न देखावे डोळा ऐसा हो आकांत परपिडे चित्त दुःखी होते, हा अभंग गात वारकरी आघाडी ही उपोषणात सहभागी झाले। महाविकास आघाडी नैराश्यात आहे। महाविकास आघाडीत मरगळ आलेली आहे, म्हणून हा केविलवाणा प्रयत्न चाललाय। सगळ्या निवडणुका एकतर्फी हरणार असा दावा गिरीश महाजन यांनी केला। तर उत्तर देण्याकरता मतदार यादी खराब आहे, बोगस आहे अशी कारणं सांगून मोर्चे काढले जात आहेत, असा हल्लाबोलही त्यांनी केला। राज ठाकरेंनी 96 लाख खोटे मतदार आहेत असा आरोप केला होता, त्यामुळे त्यांनी खोट्या मतदार असल्याचे पुरावे द्यावेत। निवडणूक आयोग योग्य ती कारवाई करेल अशी मागणी मंत्री शंभूराज देसाईंनी केली। नगरपालिका जिल्हा परिषद निवडणुकीतही आता मुंडे बहीण भाऊ एकत्र येणार आहेत। पंकजा ताईंसोबत एकदा चर्चा झाली, आता अंतिम चर्चा बाकी आहे अशी माहिती धनंजय मुंडेंनी दिली। काही जणांनी माझ्या बदनामीचा खूप प्रयत्न केला, मात्र त्यांच्या बदनामीपेक्षा जास्त लोकप्रिय मला परमेश्वरानं केलं। मन साफ असेल तर नियत सुद्धा आपल्या सोबत राहते असं वक्तव्य धनंजय मुंडेंनी केलं। धुळ्यातील साक्रीमध्ये काँग्रेसला मोठा खिंडार पडलाय। काँग्रेसच्या माजी सभापतींसह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला हा मोठा धक्का समजला जातोय। फलटणमध्येच रामराजे नाईक निंबाळकरांनी कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता। या मेळाव्यामध्ये त्यांनी कार्यकर्त्यांनी फसवू नका असा सल्ला दिलाय। तर कोणत्या पक्षात जायचं हे मी ठरवेन, पण कुणी घाबरटपणा करणार असेल तर घरातच बसा असा इशारा त्यांनी कार्यकर्त्यांना दिला। हनुमानगढीमध्ये साजरा करण्यात आलेल्या दीपोत्सवाला राणा दाम्पत्यानं हजेरी लावली, मात्र यावेळी त्यांच्या पेहरावानं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं। गुलाबी साडी आणि गुलाबी जॅकेट घातल्यानं त्यांना विचारणा केल्यानंतर रवी राणांनी मिश्किल टिप्पणी केली। मी मंत्रिमंडळाच्या विस्ताराआधीच अनेक जॅकेट शिवून घेतली होती, मला विश्वास होता की मंत्री बनणार, पण तसं घडलंच नाही, म्हणून आता दिवाळी दसरा किंवा सणांना मी ही जॅकेट घालतो असं वक्तव्य राणांनी केलं। गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटलांवर पुन्हा निशाणा साधला। जतच्या राजाराम बापू पाटील साखर कारखान्याचा धुराळा यंदा पेटू देणार नाही असा इशारा त्यांनी जयंत पाटलांना दिला। तर हा कारखाना सभासदांचा असून त्यांना तो परत मिळवून देणारच असा दावाही त्यांनी केला आहे। नाशिक जिल्ह्याच्या प्रभारी जिल्हा संघटन प्रमुखपदी आमदार सुहास कांदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवली आहे। तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीचा आणि श्री शिवशंभू स्मारक प्रकल्पाचा उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते लोकार्पण सोहळा पार पडतोय। भव्य मंडप उभारण्यात आलेला आहे। आगामी बिहार विधानसभा निवडणुकांपूर्वी मतदारांना पैसे, दारू आणि अंमली पदार्थांच्या माध्यमातून प्रभावित करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो। याला आळा घालण्याकरता भारताच्या निवडणूक आयोगानं 6 वर्षांनंतर आपली आर्थिक गुप्तचर समिती पुन्हा सक्रिय केली आहे। गोरेगाव पूर्व प्रभाग क्रमांक 50 मधील पाणी प्रश्नाला वाचा फोडण्याकरता आणि पालिका प्रशासनाचं लक्ष वेधण्याकरता ठाकरे गट आंदोलन करणार आहे। बादली मोर्चा काढण्यात येणार आहे अशी माहिती उबाठाच्या शाखा प्रमुखांनी दिली। उद्धव ठाकरे या राजकीय पोळी शेकण्याकरता एकत्र आले तशी टीका आमदार रवी राणांनी केली। मुंबई महापालिकेवर भाजपचीच सत्ता येणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। छत्रपती संभाजीनगरच्या बिडकीन पोलीस ठाण्यामध्ये पोलीस अधिकाऱ्यांकडून कर्मचाऱ्यांना चक्क चांदीची नाणी भेट देण्यात आली। पोलीस ठाण्यातील सगळ्याच कर्मचाऱ्यांना चांदीची नाणी वाटण्यात आली। साताऱ्यातील कराड तालुक्यातील कापिल या गावातील नागरिकांनी बोगस मतदारांवर आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याकरता आंदोलन केलंय। प्रशासनाच्या दारात जाऊनच त्यांनी दिवाळीची पहिली आंघोळ केली। ऐन दिवाळीतच सांगली शहरात पाण्याचा ठणठणाट निर्माण झालाय, त्यामुळे पालिका प्रशासनानं शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवला। दिवाळीच्या पहिल्याच दिवशी पाणीपुरवठा होत नसल्यानं संतप्त नागरिकांनी पाणीपुरवठा कार्यालयामध्ये धरणं आंदोलन केलं।
चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील काग इथं एका शेतकऱ्यानं नापिकी आणि भाव पडल्यामुळे हताश होऊन स्वतःच्या शेतातील सोयाबीनचा ढीग पेटवून दिला। बाजारभाव मिळत नसल्यानं शेतकऱ्यानं हे टोकाचं पाऊल उचललंय। शनिवार वाड्यामध्ये प्रार्थना करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे। हिंदू संघटनांच्या आंदोलनानंतर पोलिसांनी शनिवार वाड्यावर पोलीस बंदोबस्त वाढवलेला आहे। कबरी बाहेरही पोलिसांना तैनात करण्यात आले। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याकरता प्रशासनाकडून काळजी घेतली जाते आहे। 3.5 शक्तिपीठांपैकी आद्यपीठ असलेल्या सप्तशृंगी देवीच्या दर्शनाकरता जाणाऱ्या भाविकांकरता खुशखबर आहे। 22 ऑक्टोबरपासून 2 नोव्हेंबरपर्यंत सप्तशृंगी देवीचं मंदिर भाविकांना दर्शनाकरता रात्री 12 वाजेपर्यंत खुलं राहणार आहे। भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता मंदिर प्रशासनानं निर्णय घेतलाय। महाराष्ट्राचे माजी वित्तमंत्री महादेवराव शिवनकर यांचं आज निधन झालं। वृद्धापकाळानं त्यांचं निधन झालं। त्यांची आज सकाळीच प्राणज्योत मालवली। दिवाळीनिमित्त सुट्टी असल्यानं छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालयातील ओपीडी 21 आणि 23 ऑक्टोबरला बंद राहणार आहेत। सुट्टीच्या काळातही अत्यावश्यक सुविधा नेहमीप्रमाणे सुरू राहणार असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनातर्फे देण्यात आली। नुकसानग्रस्तांना मदत देण्याकरता कन्नड तहसील कार्यालयासमोर 10 ऑक्टोबरपासून एका व्यक्तीने उपोषण सुरू केलं होतं। हे बेमुदत उपोषण 9व्या दिवशी पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या घरी जाऊन मागे घेतल्याचा अजब प्रकार समोर आला। मावळ तालुक्यामध्ये अनेक पिढ्यांपासून झाडू बनवण्याचा पारंपरिक व्यवसाय यंदा अडचणीत आलाय। कौकाडी पोटजातीचे नागरिक झाडू बनवून आपला उदरनिर्वाह करतात, मात्र पावसामुळे हा व्यवसाय ठप्प झालाय। त्यातील शासनाकडून मदत न मिळाल्यानं कौकाडी समाजाचे हाल होत आहेत। यंदा अतिवृष्टीमुळे जळगावच्या एरंडोल तालुक्यातील कपाशीचं पीक धोक्यात आलंय। दिवाळी आली तरी देखील CCI कापूस खरेदी केंद्र अद्यापही सुरू झालेलं नाही। ते त्वरित सुरू करण्यात यावं अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे। विक्रोळीमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। बऱ्याच हिंदू बांधवांनी आपली परंपरा जपत दिवाळीच्या पहिल्या दिवशी जल्लोषात आनंदोत्सव साजरा केला। उल्हासनगरातील हटरी या दिवा पणतीनं सिंधी बांधवांनी दिवाळी साजरी केली। अहमदाबादमधील मेहसान भागातील वाघरी समाज हे हटरी दिवे बनवतात। सिंधी समाजानं फाळणीपूर्वी पाकिस्तानच्या सिंध प्रांतात असल्यापासूनची परंपरा जपली आहे। पुण्यामध्ये गोरगरीब रस्त्यावर राहणाऱ्या मुलांकरता अनोखं अभ्यंगस्नानाचं आयोजन करण्यात आलं होतं। गुडलक चौकामध्ये दिवाळीनिमित्त हा उपक्रम राबवण्यात आला। यावेळी मुलांना स्नान घालून त्यांना नवीन कपड्यांसह मिठाईचं वाटप करण्यात आलं। दिवाळीच्या पार्श्वभूमीवर धुळ्यातील सुप्रसिद्ध BAPS स्वामीनारायण मंदिरामध्ये तब्बल 3000 दिव्यांनी दिवाळीचा दीपोत्सव साजरा करण्यात आला। यावेळी स्वामीनारायण मंदिरामध्ये भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली। जालन्यामध्ये रक्ताच्या थारोळ्यामध्ये 3 वर्षाच्या चिमुकलीचा मृतदेह आढळून आला। भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यामध्ये मुलीचा मृत्यू झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला। पिंपरी चिंचवड शहरातील सेक्टर 12 परिसरातील एका इमारतीत पाळीव जर्मन शेफर्ड कुत्र्यानं एका मुलावर जीवघेणा हल्ला केला। या हल्ल्यात चिमुकला जखमी झालाय। हा संपूर्ण प्रकार CCTVत कैद झालाय। नाशिकच्या मखमलाबाद परिसरामध्ये एका घराबाहेरील कुत्र्यावर बिबट्याने अचानक हल्ला केला, मात्र यावेळी कुत्र्यानं जोरदार प्रतिकार केल्यानं बिबट्यानं धूम ठोकली। हा सगळा प्रकार CCTVत कैद झालाय। सांगलीच्या मिरजमध्ये कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात भरधाव कार थेट लोखंडी अँगलला धडकली। भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला, 3 गंभीर जखमी झाले। पिंपळे निखल परिसरात काही तरुण टवाळखोरांनी डीजे लावून मध्यरात्री धिंगाणा घातला। याचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी टोळक्याला चांगला चोप दिला, त्याला अद्दल घडवली। याचा बिफोर आणि आफ्टर असा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय। येवल्यात दहशत माजवण्याचा प्रयत्न समाजकंटकांकडून करण्यात आला। दहशत निर्माण करण्याकरता घराबाहेर उभी असलेली दुचाकी पेटवण्यात आली। या घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण आहे। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। बीड तालुक्यातील येळंब घाटात एका भरधाव एसटीनं दुचाकीस्वाराला आणि एका गायीला धडक दिली। या दुचाकीस्वार गंभीर जखमी झालाय, एक गायही दगावली आहे। दिवाळीनिमित्त पुण्यात पैशांवर फायटर कोंबड्यांची झुंज लावून जुगार खेळणाऱ्यांना पोलिसांनी अटक केली। 6 जणांना बेड्या ठोकल्या असून त्यांच्याकडून तब्बल 5,11,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला। ऐन दिवाळीत पुण्यामध्ये चोरांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे। वाघोलीतील केसनंद रोडवरील एका इमारतीत चोरट्यांनी घरफोडी करून दागिन्यांसह रोकड लंपास केली। गेल्या 3 दिवसात ही तिसरी चोरीची घटना आहे। पोलिसांच्या कार्यपद्धतीवर संशय व्यक्त केला जातोय।
पुण्यातील अप्पर इंदिरानगरमध्ये 17 वर्षाच्या मुलावर भर दिवसा जीवघेणा हल्ला करण्यात आला। 3 अल्पवयीन मुलांनी हल्ला केल्याची माहिती मिळतेय। दांडियात झालेल्या किरकोळ वादाचा राग मनात धरून मारहाण करण्यात आली। चाकणच्या महामार्गालगत ड्रेनेजचं काम सुरू होतं। यावेळी कॉन्क्रीटचा स्लॅब कोसळल्यानं एक मजूर स्लॅबखाली अडकला, मात्र नागरिकांनी तात्काळ धाव घेत या मजुराचे प्राण वाचवले। यात मजूर किरकोळ जखमी झालाय। वादग्रस्त पोलीस अधिकारी रणजित कासलेला गुजरात पोलिसांनी लातूरमधून अटक केली आहे। गुजरात राज्यातील सुरत जिल्ह्यामध्ये झालेल्या चोरी आणि घरफोडी प्रकरणातील आरोपींना अटक केल्यानंतर त्या आरोपींना मदत केल्याचा आरोप रणजित कासलेवर आहे। पण एक स्पेशल रिपोर्ट बघूया। डिजिटल अरेस्ट दाखवून देशातील सगळ्यात मोठी लूट करण्यात आली आहे। ईडी सीबीआयचे अधिकारी असल्याचे भासवून मुंबईतील उद्योजकाचे तब्बल 58 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे। या प्रकरणी सायबर क्राईम पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली आहे। डिजिटल अरेस्टची बतावणी करत मुंबईतील एका उद्योजकाला 58 कोटी रुपयांना फसवण्यात आलंय। त्यामुळे गुन्ह्याची व्याप्ती किती गंभीर होत चालली आहे हे लक्षात येत आहे। मुंबईतील डिजिटल अरेस्ट ही देशातील आतापर्यंतची सर्वात मोठी फसवणूक असून सायबर क्राईम पोलिसांनी या प्रकरणी धडक कारवाई केली। आतापर्यंत पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली आहे। अब्दुल नासिर खुल्ली, अर्जुन कडवासरा आणि जेठाराम कडवासरा या तिघांना अटक करण्यात आली आहे। ईडी आणि सीबीआयचे अधिकारी असल्याचा दावा करत उद्योजक आणि त्याच्या पत्नीला डिजिटल अरेस्ट करत लुटण्यात आलं। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अडकल्याचं सांगून डिजिटल अरेस्टमध्ये फसवण्यात आलेलं आहे। 9 ऑगस्ट ते 8 ऑक्टोबर दरम्यान उद्योजकाने RTGS द्वारे 58 कोटी रुपये दिलेले आहेत। आरोपींनी 18 बँक खाती वापरत हे पैसे काढून घेतले। अनेकांची फसवणूक करणारा डिजिटल अरेस्ट हा प्रकार नेमका काय आहे ते आता आपण बघूया। एखादी व्यक्ती पोलीस, ईडी किंवा सीबीआयचा अधिकारी असल्याचं सांगत मेसेज पाठवतो किंवा थेट व्हिडिओ कॉल केला जातो। व्हिडिओ कॉलवरती ठेवून डिजिटल अरेस्ट केलं जातं। मोबाईल बंद करू नका, जागेवरच राहा असं बजावलं जातं। तुमच्या नावावरती बेकायदेशीर पार्सल सापडलंय, तुमचा बँक अकाउंटमध्ये संशयास्पद व्यवहार झाल्याचा दावा केला जातो। आधार किंवा पॅन कार्ड गुन्ह्यामध्ये वापरल्याचं सांगितलं जातं। अंमली पदार्थ किंवा मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणात डिजिटल अरेस्ट करत असल्याचं सांगितलं जातं। त्यानंतर पैशांची जबरदस्तीने वसुली केली जाते। डिजिटल अरेस्ट आणि फसवणूक टाळण्यासाठी सावध राहणं गरजेचं आहे। अनोळखी कॉलवरती विश्वास ठेवू नका, अनोळखी व्हिडिओ कॉल उचलू नका, कोणत्याही लिंकवरती क्लिक करू नका आणि सरकारी यंत्रणा कधीही फोनवरती पैसे मागत नाहीत हे सुद्धा लक्षात ठेवा आणि फसवणुकीपासून दूर राहा। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। पाऊस माघारी गेल्यापासून राज्यात सर्वत्र उन्हाचा ताप वाढलाय। कोकणासह विदर्भातही तापमानाचा पारा 35 अंशापार गेलेला आहे। दरम्यान पुढील 2 ते 3 दिवस उन्हाचा पारा कायम राहणार आहे असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला। ऐन दिवाळीत दिल्लीतील हवेची गुणवत्ता खालावली आहे। वाढती प्रदूषण पातळी बघता राज्यामध्ये GRAP2 लागू करण्यात आला आहे, ज्यामध्ये अनेक निर्बंध लादले गेले। तर रविवारी दिल्लीतील सरासरी प्रदूषण पातळी 296 नोंदवली गेली आहे। प्रकाशाचा सण अशी ओळख असलेल्या दिवाळीतही मुंबईसह संपूर्ण राज्याच्या विजेच्या मागणीत मोठी घसरण झाल्याचं बघायला मिळत आहे। सलग सुट्यांमुळे मुंबईच्या विजेच्या मागणीत तब्बल 800 ते 1000 मेगावॅटची तर राज्याच्या मागणीत 2 ते 2500 मेगावॅटची घट झालेली आहे। मेट्रो 2B पहिल्या टप्प्याच्या रूपात सरकार नागरिकांना एक भेट देणार आहे। मेट्रो 3 कॉरिडॉर नंतर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मेट्रो 2B पहिल्या टप्प्यावर सेवा सुरू करण्याची तयारी पूर्ण केलेली आहे। MMRDAच्या मते मंडाळा ते डायमंड गार्डन रोडपर्यंत मेट्रो 2B सेवा सुरू करण्याकरता CMRS कडून हिरवा कंदील मिळाला आहे।